नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे, छाया सुपर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे ज्वारीची भाकरी। आणि ज्वारीच्या भाकरी बनवताना मी काही टिप्स सुद्धा देणार आहे, तेव्हा माझी रेसिपी पूर्ण पहा, अर्धवट पाहू नका, म्हणजे तुम्हाला मी सांगितलेल्या सर्व टिप्सही माहिती पडतील आणि भाकरी कशी बनवायची ह्याची आयडिया येईल। पण आता मी कुठे बसली आहे माहिती आहे का? छान पैकी गुलाबांच्या खुंटीजवळ छोटी छोटी झाडं लावली आहे, आम्ही कोथिंबीर लावलेली आहे, ही बघा, हा पुदिना, ह्याचा सगळा मी उपयोग करते जेवणामध्ये। तर चला आपण आता ज्वारीची भाकरी बनवूया। त्यासाठी आपण आता आपल्या किचनमध्ये जाऊया। तर चला, आज मी छानपैकी गावची ज्वारीची भाकरी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी भाकरी फार मोठी करणार नाही, कारण असं म्हणतात ना की सुरुवात करायची असेल तर छोट्या भाकरीपासून करावी, म्हणजे आमच्या भाषेमध्ये दामटीपासून करावी, पण मी दामटी नाही करणार आहे। पण तुम्ही शिकावं म्हणून आताच्या नवीन मुलींसाठी, त्यांना भाकरी येत नाही म्हणून मी ते दाखवणार आहे आणि काही टिप्स पण देणार आहे। तर त्या तुम्ही पहा। आता मी भाकरी करायला सुरुवात करते। हे बघा, हे ज्वारीचं पीठ आहे। ज्वारीचं पीठ हे सफेद असतं, तर तुम्ही गव्हाच्या पिठाप्रमाणेच हे ज्वारीचं पीठ असतं। आता प्रमाण असं काही नाही, आम्हाला सवय लागलेली आहे ते असं मुठी भरून घ्यायची, तर त्याप्रमाणे मी हे घेतलेलं आहे। तुम्ही याच्यापेक्षा कमी घ्या आणि छोटीशी भाकरी करून बघा। आणि दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवलाय आणि आता ही मी भाकरी बनवायला चालू करते। महत्वाची टीप अशी आहे, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू किंवा आपलं राजगिऱ्याचं पीठ असतं ते, हे सगळं ना ताजं ताजं असावं। महिना करून ठेवायचं आणि मग ते करायचं। त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आमच्या भाषेमध्ये म्हणजे गावच्या भाषेमध्ये पीठ आहे ना कवळून जातं। कवळून जातं म्हणजे त्याची जी सत्व असतं ना ते निघून जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, भाकरी थापायला आपल्याला त्रास होतो आणि मग म्हणतात भाकरी का तुटते, भाकरी का तुटते। आणि महत्वाचं म्हणजे ज्वारीचं पीठ हे थोडंसं कडसर होतं, म्हणून महत्वाची टीप आहे की ताजं ताजं खा आणि सुदृढ राहा। तर चला भाकरी बनवूया। हे बघा, आपण ना हे असं थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी घेऊन असं पीठ मळून घ्यायचं। अगदी थोडं थोडं वापरायचं। नवशिके जे असतील त्यांनी तर अगदी म्हणजे सांभाळून अगदी पाणी वापरा, नाही तर मग ते थोडं करायला गेलं आणि भरपूर झालं। माझ्या मुलींकडनं तसंच होतं, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही सांभाळून करा। हे बघा, मी 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं होतं, पण पहा बरं त्याच्यातलं मी किती वापरलंय, किती कमी वापरलंय। आता हे बघा, माझं हे पीठ मळून झालंय, या पाण्याची मला गरज नाहीये, तरी देखील थोडासा ओला हात घेणार, असं टाकणार आणि हे मळत राहणार। जास्त पीठ मळल्यानंतर त्याला छानपैकी रया येते आणि आपली भाकरी ना छानपैकी होते आणि छान थापली जाते। हे बघा, आपण हा हात जो आहे ना आपला, तो असा घेऊन असा पुढे घसरवायचा, म्हणजे ते छान पीठ मळलं जातं। आता आमची आई की नाही, ती 2 हातावर करायची, आम्ही खूप प्रयत्न केला, आम्हाला काही जमलं नाही। आता हा आपला गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आमच्या भाषेमध्ये उंडा झालेला आहे आणि आम्ही हा असा प्रकारे तो गोल 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 फिरवतो। हे बघा, हे अशा प्रकारे पूर्वीची लोक आहेत ना हातावर भाकरी करायची, पण आम्हाला काही जमत नाही, एवढीच होते। तरी असो, आपण आता ही थापून करूया। हे बघा, आता ही मी एका हाताने दाबते, काय कुणी कुणी 2 हाताने थापतात, मी सुद्धा 2 हाताने थापते। पण होतं काय की परातीखाली मी कपडा टाकलाय, का टाकला की परत हलू नये म्हणून। पण जेव्हा आपण 2 हाताने भाकर थापतो ना, त्यावेळेस आहे ना आपली परत हलते,
मग मी काय करते, छानपैकी गॅसला अशी परतलं, एका बाजूनी पोट असतं आणि 2 हातांनी अशी भाकर थापते. कोणाच्या घरात भाकरी चालल्यात हे या आवाजावरून लगेच कळतं. गावाकडे ना छानपैकी पहिल्यांदा लाईटी नव्हत्या, पण छानपैकी घरोघरी चुली पेटलेले असायचे, कंदील असायचे आपले रॉकेलचे, आणि धबक 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 भाकरीचा आवाज झालं म्हणजे तिथे ती गृहिणी स्वयंपाक करते असं समजून जायचं. आता ही बघा एकसारखी माझी भाकर झालेली आहे, ना जाड ना पातळ, एकदम सेम. आता मी थोडं गॅसचं बटन फास्ट करते आणि डाव्या हाताने मी त्याच्यात पाणी टाकते. हे बघा, याचा अर्थ आपला हा तवा तापलेला आहे. मी परत गॅसचं बटन थोडं बारीक करते. ही बघा, ही भाकर अशी उचलायची, एक्स्ट्राचं पीठ झटकून काढायचं, अशी घ्यायची. एका हाताने भाकर कधीच टाकायची नाही, अशी 2 हातांनी अशी झोळी करून ती 2 हातांनी भाकरी टाकायची. आणि महत्वाचं म्हणजे त्या भाकरीला आपण असं वरून पाण्याचा हात फिरवायचा. अगदी संपूर्ण कडेकडेने तुम्ही पाणी लावा, म्हणजे ती भाकर छान होते. हे बघा, आता आपलं हे पाणी आहे ना वरचं थोडंफार सुटलेलं आहे. आपण असा कडेने कलता घालायचा, एका साईडला भाकर घ्यायची आणि ती भाकर अशी पलटी करायची. महत्वाचं म्हणजे आता हे असे डाग पडतात, सगळ्याच भाकरींना डाग पडत नाही. माझा हा तवा की नाही 37 वर्षाचा आहे, म्हणजे मी संसाराला लागली तेव्हा हा तवा घेतला होता, तेव्हाचा तवा आहे. तर हा तवा मला वाटतं माझ्या शेवटपर्यंत हा तवा राहणार आहे. मुली म्हणतात मम्मी नवीन घे नवीन घे, पण मी म्हणते मला गरज नाहीये, मी याच तव्यावरती करणार, कारण माझ्या हातातली वस्तू आहे ती मला कशी हँडल करायची हे पूर्णपणे माहिती आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते 37 वर्षाचा तवा हा थोडा पातळ झालेला आहे, पण तरी ठीक आहे, मला तो चालतोय. आणि त्याच प्रकारे माझ्याकडे लोखंडाचे 2 तवे आहेत. हा ॲल्युमिनियमचा तवा आहे, हा फक्त मी भाकरीसाठी वापरते. आणि एक लोखंडाचा तवा आहे, तो थंडीच्या दिवसात चपात्या भाजण्यासाठी, कारण थंडीच्या दिवसात की नाही लोखंड असं कडक तापतं. मी परत प्रयत्न करते भाकरीचा. हे बघा, हे असे डाग पडतात. हे बघा, ही अशी पलटी करून आहे ना आपण भाजून घ्यायची. आता मी गॅस फुल ठेवलेला आहे आणि आता ही अशी भाकरी भाजून घ्यायची. आणि भाकरी आपली भाजून झालेली आहे. ही बघा, आपली अशा प्रकारे ही ज्वारीची भाकरी तयार आहे. आता हे ताजं पीठ आहे म्हणून एवढी छान भाकर झालेली आहे. तरी असो, अशा प्रकारे भाकरी बनवा आणि तुम्ही प्रयत्न करा, ज्वारीची भाकर बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. आता तुम्हाला मी सुरुवातीला तर पिठाबद्दल सांगितलं, पण त्याच्यावर आपण अजून एक आयडिया काढूया की जेव्हा भाकरी वळत नाही, तुटते, त्याच्यासाठी मस्तपैकी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं टाकायचं. पीठ मळताना त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ ऍड करायचं आणि मग पीठ मळायचं आणि मग भाकरी थापा. बघा, भाकरी चांगली येते, अजिबात भाकरी तुटत नाही. तर अशा मी आज तुम्हाला भाकरीविषयी 2 टिप दिलेल्या आहेत. तर अशाच मी काही अजून, म्हणजे माझी राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी जी तुम्ही पाहिली, त्याच्यानंतर मला म्हणजे असं व्हॉट्सअपवरती कमेंट आली होती की ताई तुम्ही आहे ना आम्हाला ज्वारीची बाजरीची भाकरी दाखवा. तर मी ज्वारीची भाकरी ही तुम्हाला दाखवते आणि बाजरीची भाकरीही दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे तांदळाची भाकरी सुद्धा तीही तुम्हाला दाखवेल, पण ती मी नाही दाखवणार, कारण त्यात आमची एक्सपर्ट आहे जागृती, तर ती जागृती दाखवेल. तरी असो, सध्या आपण ज्वारीची भाकर खाऊया. तर चला, अशा प्रकारे आपली ज्वारीची भाकरी तयार आहे. तर आपण पप्पांसाठी आता ताट बनवूया.
तर आज आपण ज्वारीची भाकरी केलेली आहे आणि हे बघा ज्वारीच्या भाकरीला किती छान पापड आलेला आहे. हा बघा पूर्णपणे छानपैकी पापड आलेला आहे आणि ज्वारीची भाकरी आणि कोबीची भाजी आणि सोबत छानपैकी घरगुती आपलं छाया सुपर किचनचं आंब्याचं लोणचं. कसं वाटलं तुम्हाला? छानपैकी अप्रतिम गुलाबाच्या बागेमध्ये बसून मस्तपैकी जेवण चालू आहे. अगदी म्हणजे गावची आठवण आली आणि असं वाटायला लागलं की आपल्याला आता वयामानामुळे गावाला जायला मिळत नाही. तर चला म्हणतात ना दुधावरची तहान ताकावर भागवावी, तशी आता आम्ही भागवतोय. तर कसं वाटलं माझं छोटंसं हे गॅलरी आणि त्यातली हे गार्डन आणि त्यात बसून आम्ही मज्जा घेतोय जेवणाची. तर चला तुम्ही पण आस्वाद घ्या, भाकरी बनवून खा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. तर गावची आठवण यावी म्हणून हा बघा पाठीमागे आमचा पाटा सुद्धा आहे. केवढा मोठा पाटा आहे. वरवंटाई आहे तिथेच. तर कधी कधी मला तिथे थोडं गावची मजा घ्यायला आवडते. तर चला या जेवायला बाय.